प्रतियोगिता की तारीफ होती हुई, क्योंकि इस स्लॉट्स को देखने के लिए लोग इंतजार बेताब रहते हैं, तो तारीफ तो होगी ना भाई। क्रिकेट के चाहने वाले देखिए जब जुड़े रहते हैं। और हमारे देखिए बात करेंगे साजन दादा भूर, देखिए बात करेंगे खास करके टिम्बो लेके देखिए खास खंबीर, देखिए बात करेंगे खरोली से, देखिए बात करेंगे पर साजन दादा भूर कसोली से। अंपायर की तरफ से ग्रीन सिग्नल। हर कई टीम का देखिए एंजॉय लेते हुए जुड़े हुए हैं, हर दिल हर नजारा। लेकिन मैच अब बढ़िया, देखिए टॉस जीते हैं और तेजस मात्रे रखे माइंडसेट कब क्या करेंगे ये अंदाजा लगाना बड़ा कठिन है। टॉस जीते बैटिंग चुने, थोड़ा समस्या भी है, तकदीर टीम में नहीं, भानुदास नहीं, लेकिन ये टीम जानती है संघर्ष कैसा किया जाता है। तो बड़ा इंप्रेस लगा आर्यन नायक, पहला गेम सामना करेंगे मिस्टर आइशपेल। देखिए और आइशपेल के बाद आकर केवाले में उन्होंने क्या बल्लेबाजी किए थे भाई, और आरपीएल में भी देखिए अर्धशतक मारे। तभी तो देखिए तेजस दादा मात्रे का यूं ही तारीफ नहीं होता है, उन्होंने इस टीम को बनाई, उन्होंने तैयार किए और वो टेनिस क्रिकेट को बताए हैं भलाई युवा हो खिलाड़ी, लेकिन आप तैयार कर सकते हो। जैसे माँ बाप अपने बच्चे को बेहतर बनाते हैं, एक कप्तान उसने बनाया ये टीम को बेहतर। आज देखिए टेनिस क्रिकेट की दुनिया में देखिए टॉप की टीम में टीम खेल रही है, ये बड़ी बात है। और हर इलाके में जाके खेलना पसंद करते हैं, और जिनके खिलाड़ी देखिए ज्यादातर लीग में देखिए चुने जाते हैं। आरपीएल में देखिए रायगढ़ प्रीमियर लीग में 10 खिलाड़ी चुने गए हैं, आसान काम नहीं रहता है। आर्यन नायक देखिए अपने आप को कंट्रोल देखिए यहाँ पर, ये हाइट से नहीं अपनी फाइट से पहचाने जाते हैं। फाइन लेग खुला था और पहला चौका आता हुआ। हॅलो, एक समोर तिथे एक गाडी आहे, उभी आहे बघा रस्त्यामध्येच, MH024865 हा गाडी क्रमांक आहे। त्या गाडी मालकाला विनंती आहे की ती थोडी साईडला घ्या, फिरण्यासाठी रस्ता मिळेल। कहते ना थोड़ा ठहर कर चलने में ही समझदारी है, क्योंकि जल्दी में चलते हुए लोग अक्सर रास्ता भूल जाते हैं। आर्यन नायक थोड़ा समय लिया, 2 गेंद, लेकिन इसके बाद देखिए चौका आता हुआ। सफलता की प्यास बस कड़ी मेहनत से निकलता हुआ पसीना ही बुझा सकती है। और यहाँ पर देखिए क्या जिस टीम में भी वेदांत है नहीं है, देखिए एक अच्छे लेफ्ट हैंड गेंदबाज, जैसे हमने विघ्नेश पाटिल को देखते हैं, केएल राहुल के सामने क्या गेंदबाजी की उन्होंने। यस, तर विजय घरत आमचे मुरबीचे इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे विजय या आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत। आणि आमचे यज्ञेश्वर ठाकूर काल्याशेठ, यज्ञेश्वर मडवी काल्याशेठ इथे आलेले आहेत, तर त्यांना विनंती आहे की यावं आपण व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे। मुरबीचे काही मान्यवर इथे असतील तर या, आपलं सर्वांचं स्वागत आहे व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद घ्या। प्रताप नावडेकर देखिए, शुभम ठाकुर से मुरबी के स्टार देखिए चेहरे जुड़े हुए हैं, लेकिन संदेश है, एक संदेश देखिए तेजस दादा माथेरे के हमने जिक्र किया, पर तेजस माथेरे के टीम के कप्तान, लेकिन संदेश आज देखिए इन्होंने टेनिस क्रिकेट में संदेश दे दिया भाई। लगातार देखिए बल्ले से रन और वाइकर मीन, और आज तकदीर के बाद इतना अच्छा ओपनर इस टीम का बना है। लेकिन पिछले कुछ मैचेस से थोड़ा सा वो अपने जो फॉर्म क्लास है ना उसको थोड़ा ढूंढ रहे हैं, और अच्छी तरह से होता है कभी कभी, इसलिए तो कहा जाता है फॉर्म आता जाता रहता है, क्लास आपका परमानेंट रहता है। और 5 रन देखिए आज वेदांत है पाटिल देखिए बात करेंगे टीम में नहीं है, लेकिन एस नामदुलकर देखिए कमाल के गेंदबाजी, और ये टीम कल देखिए बात करेंगे जहां पर खिताब जीती, ट्रॉफी जीती। MH024835 या गाडी मालकाला विनंती आहे, MH024835 या गाडी मालकाला विनंती आहे की आपण लगेचच ती साईडला घ्या, ज्या गाडी मालकाची असेल कृपया करून, कारण तिथून जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये ती गाडी आहे। चलिए गाड़ी देखिए थोड़ा सा पार्किंग में लगाइए। संदेश को 8वीं बाइक के बाद थोड़ा सा भाव बढ़ा है पेट्रोल का, लगता है उनके बल्लेबाजी का थोड़ा सा धीमा यहाँ पर, लेकिन होता है यही बात बताए राहुल, टेंशन मत लीजिए इतना। राहुल देखिए 12 खिलाड़ी, दीपक सर देखिए कितनी अच्छी था कि 8वां बाइक के बाद है, थोड़ा संदेश का बल्ला रुका है, अब 9वां बाइक के बाद बढ़ेगा भाई। और आर्यन नायक आ गई ना भाई, आईपीएल के बाद है
और अब देखिए इन्हें ऊपर खिला दिया बल्लेबाजी में। विघ्नेश के मैंने जिक्र किया था, देखिए विघ्नेश पटेल क्या 2 दिन पीछे जाइए, केएल राहुल को प्रैक्टिस सेशन में क्या गेंदबाजी किए थे हमारे ओमकार पाटिल के फेवरेट केएल राहुल है। और मैंने पहले भी जिक्र किया कि लेदर के एक बहुत बढ़िया गेंदबाज, लेफ्ट टीम गेंदबाज है, हाइट है, और आगे जाकर देखिए बहुत बड़ी चेयर है। मेहनत के साथ, थोड़ी किस्मत के साथ मिल जाए सफलता की प्यास, यही तो बात बताए, बस कड़ी में से मेहनत से निकला हुआ पसीना ही बुझा सकती है। रनों की बात करेंगे, 6 रन बनाए और परेश गोराट कर देखिए इनमें कुछ खास बात है। भलाई कुछ खिलाड़ी आज इनके टीम के देखिए प्रतीक और स्क्वायर कट संदेश गोंदली, क्या आप बता रहे भाई 8 बाइक के बाद रन नहीं आ रहा है। ये संदेश गोंदली है भाई, ये संदेश दे रहा है हम थोड़ा खामोश है तो पूरी दुनिया ही बदमाश हो गई। मेरी खामोशी पे कभी शक मत करना, मैं ठहरा समंदर हूं, खुली आसमान नहीं। लेकिन राहुल की ये भावना थी कि संदेश का फॉर्म में आना बहुत जरूरी है। राहुल समझ सकते हैं, टीम का स्कोर 10 बना है। टार्जन ऑफ टेम्बोली देखिए बात करेंगे, प्रतीक पाटिल देखिए ग्रामीण धमाका में देखिए आइकॉन के चेहरे देखिए, इनका नाम देखिए टार्जन ऑफ भिवंडी, टार्जन ऑफ टेम्बोली, ये नाम नहीं दिया गया है। और परेश गोराट कर देखिए विकेट के पीछे द कैक क्राउन, अच्छा ट्रॉफी देखिए उनका दिखा पूरी टीम, और टीम को लेकर अगर पहुंचे देखिए यहाँ पर अभी भी देखिए तूफानी गेंदबाजी संदेश गोंदली, और इनका पल्ला करेगा क्या हल्ला बुल्ला। टीम का स्कोर 10 रन बना है, टॉस जीते हैं, बैटिंग चुने हैं। तर याचबरोबर ज्यांचा आपण नक्कीच वाट पाहतोय, त्यांचा सामना नक्कीच या मॅच नंतर पाहायला मिळेल तो दिगोडा। तर दिगोड्याचे एक जबरदस्त आणि टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव विश्वजित ठाकूर मोठ्या यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी मोठ्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। छोट्या आणि मोठ्या या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। छोटिया मोटिया, और यहाँ पर भी देखिए छोटिया मोटिया मैदान के अंदर संदीप सर मनीष टेम्बोले के देखिए पहचानना बड़ा कठिन है, लेकिन से हाँ देखिए बात करेंगे सादाब जो उनका फिनिशर टेम्बोले के देखिए टीम में नहीं है, बहुत सारे खिलाड़ी देखिए रहता है, चलता रहता है कभी कभी देखिए, यही तो मौका रहता है जब कोई आपका प्रमुख खिलाड़ी नहीं रहता है, जिसको मौका रहता है खड़ा उतरना। लेकिन सादाब ने देखिए हमेशा परेश गोराट करके देखिए कहते ना लंगोटी यार, देखिए हमेशा बताते हैं क्या खातिरदारी जब इनकी टूर्नामेंट में आए थे सादाब, क्योंकि अल्ताफ शेख के देखिए बंधुराज है, अल्ताफ शेख देखिए बात करेंगे कितना राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। इस टीम के देखिए एक बहुत बढ़िया लेजेंड खिलाड़ी, लेकिन अब जिम्मेदारी देखिए प्रतीक लीजिए, और आदित्य देखिए मनीष परेश गोराट कर रहे हैं, बहुत बढ़िया देखिए कल रनर अप बनकर आए लाखों लीग टूर्नामेंट में। देखिए राजेंद्र दादा पाटिल देखिए टीम का स्कोर पहुंचा है 10 रन, और नए बल्लेबाज मैदान पर उतरते हुए शुभम पाटिल, इन्होंने तो मुझे लगता है इस सीजन पर एक अच्छा हुंडा साइन बाइक को भाई खुद ढकेल दिए। 6 या 7 रन बनाना था उन्हें, यहाँ पर कासरवडी का नाइट था। जाग तरे आणि सत्या तरे आणि विनय पाटील इथे आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। आणि याच बरोबर टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त नावलौकिक खेळाडू ज्याने मोठमोठ्या स्पर्धा गाजवलेल्या आहेत असे सर्वांचे परिचयाचे विश्वजित ठाकूर मोठे यांचं इथे आगमन झालं। आणि त्याचबरोबर चलिए रनों की बात करेंगे, रन देखिए 2 ओवर पर 11 पर 1 है, निराश कर रहा है। और स्क्रीन पर देखिए त्याचबरोबर दिगोडेचे माजी उपसरपंच सन्माननीय प्रफुल्ल पाटील यांचं देखील इथे आगमन झालं। आणि दादा शक्ती कोली माजी उपसरपंच यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। आणि जाग तरे इथे आलेले आहेत, जागबाई स्वागत आहे, सत्याबाई आपलं देखील स्वागत आहे। क्या बात है संदीप सर, यूं ही गाना नहीं बजाता भाई, विश्वजित ठाकूर मोठ्या नावाचा, अरे दुबई रिटर्न दिगोडे गावाचा, गाना यूं ही नहीं भाई बजता है हर किसी का। राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। और उन्होंने बताया कि विदेश दौरा कैसी होती है। आज ग्रामीण से देखिए बहुत सारे खिलाड़ी गए, अभिमान है हमें, लेकिन विश्वजित ठाकुर आज भी देखिए विश्व को जीतना हुआ ठाणे रायगढ़ इस साल का पहला 100 मैच, क्या एक्सीलेंट खेल है, कवर ड्राइव, और युवा टीम को लेकर उन्होंने साबित किया कि अगर राजा अगर आपके साथ है तो फिर सेनापति भी देखिए
बदलापुर के सरजमी के ऊपर पहला देखिए टाना रायगढ़ सो मैच जीत दिला यहाँ पर। और ग्रामीण में देखिए इन्हें देखने के लिए बेताब है भाई। अभिजीत ठाकुर आइए भाई, करण आ गए तो अर्जुन भी आ जाएंगे। और बड़ा अच्छा देखिए इस बार में नहीं दिगोड़ी के दीपक सर देखिए उनकी मैनेजमेंट जो देखिए सरपंच लीजिए, उप सरपंच लीजिए, माजी सरपंच लीजिए, चाहे उद्योजक लीजिए, इन्होंने बहुत अच्छी कहूँगा टीम को फिर से एक बार देखिए ग्रामीण में देखने का मौका दिया। यहाँ पर एक साथ फिर से टीम उस जोश और जुनून के साथ है। मैं केवाल का नाइट भुला नहीं, जब शायद मुझे लगता है सीजन का पहला नाइट है, आईपीएल के बाद आए, क्या क्राउड भाई इनकी मुकाबला को देखने के लिए। और वही समर्थ चषक में भी देखने को मिला। और यहाँ देखिए बात करेंगे विकी दादा, मोंटी दादा, देखिए यही तो मोंटी दादा की यही खासियत है, भलाई वो मैदान के बाहर रहते हैं, लेकिन सिर्फ मोंटी दादा की देखिए बात करेंगे कि जुबान की इनकी देखिए इतनी अच्छी। चलिए थोड़ा टिम्बोली टीम थोड़ा समय को फोकस करना पड़ेगा, लेकिन अब भामुंड की टीम को रन तलाश करना पड़ेगा। और खास करके क्या आर्यन नायक के ऊपर वो जिम्मेदारी आ चुका है। आज भानुदास टीम में नहीं है और आर्यन नायक को मैं भुला नहीं। और ये चलिए आर्यन नायक के बाद ये देखिए मेरी भी बहादुरी की सोरत है, दूर दूर जो टकराएगा मुझसे पछताएगा जरूर है। क्या बल्लेबाजी आर्यन नाइक में भुला नहीं भाई। 6 गेंद पर जब 18 की जरूरत थी, कसलखंड की नाइट है, और यही बल्लेबाज ने पहली गेंद पर छक्का लगाया था। 6 गेंद पर जब 22 की जरूरत थी और इसने छक्का लगाया था, और आखिरी गेंद पर भानुदास ने छक्का लगाकर मैच को फिनिश किया था। और टीम टिम्बोली के साथ मुकाबला था, एक बहुत बड़ा झटका दिया था, लेकिन उसके बाद टिम्बोली टीम भी पलटवार किया। कई मैच में ये होता रहता है, कभी आप तो कभी हम, वक्त वक्त की बात रहती है। टोटल पहुंच गया जाकर 18 रन से। त्याचबरोबर दिघोडे गावचे उद्योजक सन्माननीय गणेश म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत। त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। आपण पाहतोय उपसरपंच दिघोडेचे सन्माननीय प्रफुल्ल अरुण पाटील, त्याचबरोबर माजी उपसरपंच शक्ती कोळी आणि विश्वजित ठाकूर मोठ्या या व्यासपीठावरती, आणि त्याचबरोबर शक्ती जागतरे आणि सत्या तरे, विनय पाटील हे देखील इथे उपस्थित झालेले आहेत। वेलकम, सर्वांचं मनपूर्वक स्वागत। बाबूशाह संदीप सर, आने वाला समय में आर्यन नायक देखिए बहुत बड़ा एक खिलाड़ी देखिए चेहरा बन सकता है। एक हमने देखिए टेनिस क्रिकेट में नायक नाम कहा जाए तो निश्चित रूप से भविष्य नायक देखते हैं, मुकेश नायक देखिए देखते हैं, और उसी नायक देखिए कौन भूल सकता है। और अमित नायक देखिए, बहुत सारे देखिए पनवेल के खुशबू कुणाल नायक और आर्यन नायक है। अब इनकी देखिए बॉल बाला होगी भाई यहाँ पर से जगह से देखिए भाई लपक छपक से यहाँ पर करेक्ट टाइमिंग देखिए यहाँ पर वाइड लॉन्ग ऑफ था, मिड ऑफ देखिए अंदर था, 6 रन आता हुआ। बात बताया, झलक भी था फलक भी था, और ये बैटर ही कुछ अलग ही था भाई। यूं ही ग्रामीण धमाका में 40 बनाए, आरपीएल में अर्धशतक बनाए। विश्वजीत ठाकुर भाई, योगेशपुर कहाँ रह गए? रोहन योगेशपुर नहीं, बहुत देखिए जब विश्वजीत ठाकुर रहते हैं ना, बहुत सारे देखिए अभी भी ऑनलाइन जुड़े हैं, टीम को शुभकामना आए हैं। लेकिन जरूर में दिघोड़े के जो आदर्श में जो टीम को फिर से एक बार ग्रामीण में लाने के यहाँ पर ये मौका दिए, इनकी आभार मानना चाहूंगा। उन चेहरे के जो जुड़े हैं जिक्र करूंगा। और स्विचिट कहते ना, जिंदगी खेलती भी उसी के साथ है। जो खिलाड़ी बेहतर होता है, कोई संघर्ष करके बिखर जाता है और कोई संघर्ष करके निखर जाता है। और इस वक्त आर्यन नायक देखिए निखरता हुआ। इसलिए तो कहा जाता है ना, जिंदगी में कुछ पाना है ना, सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं। तरीका बदला, रिवर्स देखिए छक्का, 2 ओवर में देखिए 11 रन आया था। लेकिन से हॅलो, तर अभिजित ठाकूर छोट्या यांना देखील विनंती आहे। दिघोड्याचे अजून बरेच प्लेयर आहेत, सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती। आपलं देखील मनपूर्वक स्वागत है। छोटा या, चलिए आवाज को पाबंदी है डीजे, कोई बात नहीं, थोड़ा सा बढ़ा दीजिए, हम कम कर लेते हैं। थोड़ी सी बढ़ाई नहीं, हमारे अंदर एक जोश जोश आ जाती है। और रनों की बात करेंगे, रिवर्स से खेले, टीम का स्कोर देखिए 30 तक पहुंचा। क्या बल्लेबाजी भाई यहाँ पर से। आज सेट्टू ने मारा था रिवर्स छक्का भाई, इंप्रेस किए भाई सेट्टू इलेवन तलोजा टीम। इस सीजन उन्होंने बहुत सारे टूर्नामेंट खेले। हार जीत बड़ी बात नहीं रहता है, वो कितना जिगर दिखाना, जिगरा, ये बड़ी बात रहती है। देवेश देखिए भाई, पिछले 10-12 सालों से देखिए ऐसे, अभी देखिए आगे जाकर मेरी टेटू निकालने वाले उन्होंने बताए नहीं भाई। वो देखिए एक के हर कोई फेवरेट रहते हैं। ओमकार पाटिल देखिए, और स्वीप के यहाँ पर गेंद घुमा देखिए, यहाँ पर स्क्वायर लेग देखिए रखा गया था, टीप थोड़ा सा, लेकिन फाइन लेग की तरफ गेंद कांटा बदला, 4 रन आता हुआ। प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया, और आर्यन नायक ने गेम बदल दिया।
34 रन आदित्य पाटिल के गेंदबाजी में कौन भूल सकता है। घुरसाई के खिलाफ बिसार में नाइट पहला ओवर में 3 विकेट देकर इतना बड़ा झटका दिए थे, लेकिन अनलकी रहे थोड़ा सा। 34 रन बना है। इसलिए कहा जाता है नेतृत्व की क्षमता आपके आकार पर नहीं, आपकी एटीट्यूड पर निर्भर करती है। और तेजिश मात्रे की एटीट्यूड है। देखिए उन्होंने आर्यन नायक को ऊपर भेजा बल्लेबाजी में, उन्हें पता है भानुदास नहीं है नीचे, फिर भी देखिए उन्होंने एक एटीट्यूड दिखाया। ही तो बताया नेतृत्व की क्षमता आपके आकार पर नहीं, आपके एटीट्यूड पर निर्भर करती है। 34 रन बना है, 6 के नाना बाकी है। तर सन्माननीय आमचे किशोर सर हांडे इथे आलेले आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गेंदबाज देखिए एक बार अच्छा टारगेट बन गए ना गुलशन, सही बताए। 34 रन नेरे के खिलाफ कौन भूल सकता है। इनामपुरे का मैदान 2 ओवर में 5 रन डिपेंड किए थे। ओमकार नायक, कल्पेश ठाकुर। नहीं, ये ठाकुर घराने ही बड़े खतरनाक होते हैं, मैंने आरपीएल में भी कहा था। चाहे विश्वजीत ठाकुर की बात करिए, कल्पेश ठाकुर की बात करिए, ये घातक जब हो जाते हैं ना। शुभम ठाकुर भी देखिए हमारे पास है, बहुत बढ़िया। देखिए माइंडसेट हमेशा ऐसा होना चाहिए, जो मुझे आता है वो मैं कर लूंगा, जो नहीं आता है वो मैं सीख लूंगा। बहुत बढ़िया। देखिए शुभम ठाकुर से हाँ जवाब है। कहते ना जहां आप कुछ नहीं कर सकते वहां एक ही चीज जरूर करना, वो है कोशिश। और वो आर्यन नायक की कोशिश जारी है। वक्त बताएगा कितना भारी है। और सोम पाटिल थोड़ा सा देखिए गेंदबाजी में जो खास करके वेदांत पाटिल जो पहला ओवर लेकर आते हैं उनकी कमी खिला थोड़ा सा। धीरज पाटिल मुझे लगता है बहुत बड़ी जिम्मेदारी इन्हें दे दी है। बल्ले को क्या छुआ है, लेकिन डायरेक्ट बोल दे देखेंगे, लग रहा है तो शायद इनसाइड एज लेकर, लेकिन देखेंगे रिप्ले में यहाँ पर WTC लाइव पे देखिए। और मजा आता है इनके साथ काम करने में, जिस तरह से इनके रिप्ले रहती है, स्कोर बोर्ड दिखाते रहते हैं। प्ले डाउन हो गए देखिए यहाँ पर, बहुत बढ़िया। देखिए यहाँ पर यस, किशोर अंडे सर यांचं इथे आगमन झालेलं आहे, तर नक्कीच त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मुरबी संघाचे बिग सपोर्टर. आणि त्याचबरोबर उद्या देखील या मंचावरती सन्माननीय समीर शेठ फडके डोंगऱ्याचा बाडा त्यांच्या सौभाग्यवती नगरसेविका आहेत, तर समीर शेठ यांचं देखील आगमन होणार आहे. त्याचबरोबर आई ग्रुपचे सन्माननीय आमचे गुरुशेठ म्हात्रे यांचं देखील इथे आगमन होईल. आणि त्याचबरोबर कैलाशेठ म्हात्रे यांचं देखील इथे आगमन आपल्याला पाहायला मिळेल. जे समाधान भोईर असतील ते देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांच्या वतीने देखील खूप सारे योगदान आहे, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर आज सन्माननीय नगरसेवक योगेश शेठ भोईर पडगे यांचं देखील इथे आगमन झालंय, ते देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवताना दिसत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. बहुत बढ़िया। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा अंतिम ओवर चलता हुआ 35 देखिए 35 रन बना है, लेकिन यहाँ पर देखिए अभी भी 4 गेंद और रिवर्स से। क्या बात है, जब तक आर्यन नायक मैदान पर रहेंगे, और यही बता रहे हैं कि जंग में जाने वाले घोड़े कभी बारातों में नहीं नाचते हैं। हम टिम्बोली के साथ किसी शादी हल्दी में साथ में नाच सकते हैं, लेकिन मैदान के अंदर नहीं। जंग में जाने वाले घोड़े कभी बारातों में नहीं नाचते हैं, लेकिन मैदान जंग देखिए चलता हुआ यहाँ पर 2 गेंद पर रन नहीं आया था। योगी ओमी देखिए बात करेंगे, हमारे कैमरा मैन हरीश अनीश देखिए बहुत बढ़िया, वो भी अच्छा गेंद का पीछा करते हुए, जैसे एक आशिक एक मासूका का पीछे करता है जब तक मोहब्बत की इजहार ना करें। और हमारे कैमरा मैन देखिए जब तक बाउंड्री लाइन क्लियर ना करे गेंद वहां तक पहुंच रहे हैं। टीम का स्कोर पहुंचा है 39-39। पहला तैयार गेंदबाज है, ओ उसके बाद जड़ में देखिए डाल दी, कितनी जोर आवाज आई। देखेंगे किस तरह से आउट हुए और बहुत सफल हो गए। तो मुझे लगता है आगे थे अक्रॉस खेलने के लिए, एकदम से लाइन मिस की और डायरेक्ट देखिए जड़ में डाल दी यहाँ पर गेंद के। मन बनाए थे यहाँ पर देखिए और लाइन मिस कर बैठे, बड़ा विकेट गया इस वक्त। और ये तो खासियत है भाई, खास करके तन्वी 11 देखिए चैनुमान से टिम्बोली टीम की 12 गेंद पर 32 रनों की इनिंग्स आर्यन नायक, जोरदार तालियां। पहली 10 गेंद पर देखिए बात करेंगे केवल रन आया था
10, लेकिन उसके बाद 10 गेंद के ऊपर आया 30 रन है। और वो जो 10 गेंद के अंदर 30 आया ना, उसमें आर्यन नायक की हिस्सा बड़ी थी। मैं की तो लगाओ, भाई के तो घाओ। इनिंग ब्रेक में देखिए अगला मैच और एक टॉस होने जा रहा है, जहां पर ऐरोली 11 देखिए, ऐरोली और इसके बाद महालक्ष्मी देखिए मितांश 11 से दिगोड़ी के बीच में देखिए हिस्सेन स्पोर्ट देखिए दिगोड़ी टीम है। बंटी ठाकुर देखिए हम देख सकते हैं, बहुत बढ़िया, बहुत फुर्तीले खिलाड़ी। भला इनकी उम्र कितनी बढ़ती जाए, लेकिन इनकी चाल चलन, भागना दौड़ना। शुभम ठाकुर की तो जिक्र की। ओ यहां पर देखिए गलती हुई है, दिल गलती कर बैठा वे। और रिप्ले में देखेंगे थोड़ा सा यहां पर। और इस समय चौका आ जाना आर्यन नायक के बाद, ये बहुत बड़ी बात है। कल्पेश ठाकुर पहले ही बताए थे, ये शुभम ठाकुर लीजिए, विश्वजीत ठाकुर लीजिए, कल्पेश ठाकुर लीजिए, ये ठाकुर बड़े घातक होते हैं भाई। और 43 पर 3 बल्लेबाज, 1 गेंद बचा है। मैच बनाए, परखोगे तो बहुत मुश्किल हो, समझोगे तो बहुत आसान हो। क्या बात है, हमारे विश्वजीत ठाकुर ने बताया। देखिए अमित शाह, बाबू शाह, नहीं वहां तक तो नहीं पहुंच पाएंगे, लेकिन जो आपने दाग दी ये आपकी है भाई। आप लोगों की मेहरबानी मोहब्बत है, लेकिन मैं अभी ज़्यादा और इमोशनल नहीं होना चाहता हूँ। एक स्टिकर काफ़ी घूम रहा है भाई। हर टूर्नामेंट में मैं पहुंचूं ना पहुंचूं, मेरी वीडियो लग जाती है। नहीं ये मोहब्बत के थे। मैंने लाइफ में देखिए इतना बुरा वक्त आया संदीप सर, मैंने कभी भी आंसू नहीं आए, लेकिन ये आगरी समाज के मराठी मानुस ने दिखाए भाई मोहब्बत कितनी बड़ी। मुझे भी पता नहीं था इतनी मोहब्बत थी। चलिए कैमरामैन देखिए तुरंत फोकस कर लिए कि बाबू शाह और एक बार इमोशनल होने वाले हैं। लेकिन दोनों की बात करेंगे, नहीं बड़ा मुझे अच्छा लगा यहाँ पर बंटी ठाकुर बात करेंगे ना, मुझे भी सुकून आया कि इतनी मोहब्बत थी मेरे अंदर भी। मैं हमेशा कहता रहता था कि महाराष्ट्र ने बहुत प्यार दिया, लेकिन मेरे अंदर कितनी प्यार थी ये मुझे भी अंदाजा नहीं था। और मोनिश पाटिल लेके बात करेंगे, गेंदबाजी में आएंगे और रनों की बात करेंगे। 43 रन। आज यही बात विश्वजीत ठाकुर मैंने शाम के समय भी बताया, विस्तापुट कंपनी में जब मैंने छोड़ा जॉब है, वहाँ बहुत सारे नौजवान परमानेंट हो गए। मुझे लगा कि मैंने गलती किया, लेकिन आज मुझे लगता है सही डिसीजन था। पैसा तो हर कोई कमाते, थोड़ा कम मिल जाए पैसा चलता है। आजकल क्रिकेट में कम पैसा किधर है विश्वजीत ठाकुर, आप भी लगातार खेल रहे हैं। मेहनत करो भाई हर क्षेत्र में, और ये एक पहचान दी है संदीप सर। कहते ना बाप माँ तो नाम रख लेते, लेकिन पहचान बनानी आपकी काम है। कल देखिए आरपीएल में देखेंगे विश्वजीत ठाकुर क्या सुपर ओवर तक मैच गया था। तभी मैंने बताया ये ठाकुर घराने, चाहे बॉलीवुड में अमरीश पुरी हो ठाकुर का रूल है, चाहे क्रिकेट में ओमकार पाटिल भी कल दिखेंगे सुपर 16। चलिए ऐरोली कोलीवाड़ा टीम देखिए बात करेंगे, यहाँ पर जुड़ेंगे अगले मैच टॉस के लिए। आ जाइए कप्तान जी, कप्तान मौजूद हैं। देखिए नहीं मुरबी का आ जाए तो रिश्वेट देखिए, और यहाँ इसलिए खेलना लोग पसंद करते हैं। और बेताब थे यहाँ पर, और खोद कर निकाला है, ऊंचाई तो ली है और लंबाई भी पकड़ ली। कैप थोड़ा बड़ा था, थोड़ा लॉन्गन को डीप रखा गया था, और प्राइटेड 6 रन आता हुआ। और इसको देखिए 51 रन है। समाधान पाटिल कहाँ गए भाई, मामून डोंगरी के कौरबे लोडबे जितबे केकेआर के बहुत बड़े फैंस है, आंद्रे रसेल के समाधान दादा पाटिल। और स्कोर देखिए जाकर पहुंच गया 51-51। इस दुनिया की किस्सा पुरानी है, लेन गेंद था लेकिन जाने दिया, थोड़ा सा बाहर था। बल्लेबाजी की बात करेंगे कल्पेश ठाकुर। इस दुनिया की किस्सा बड़ी पुरानी है, यहाँ हर कोई क्रिकेट के दीवाने है भाई। अभी भी 3 गेंद बचा है, टीम का स्कोर 51, कम से कम 60 है। यहां तक पहुंचने की कोशिश तो करेंगे। ये कल्पेश नॉन स्ट्राइक, क्रिश मात्रे स्ट्राइक पर है। समस्या का सामना करोगे तो स्ट्राईक तुम्ही तशी घेऊ शकता, या स्पर्धेचा नियम आहे, असं नाही आहे की एक थांबेल आणि दुसरा धावेल तर तुम्ही धावू शकता। ही पहिल्यापासून आम्ही सूचना दिलेली आहे।
ओ ये चलिए ऊंचाई तो ली और लंबाई भी देखिए लेकर जाता हुआ। भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही। पिछले देखिए जो डॉट गेंद निकला भाई, और 2 डॉट गेंद के बाद देखिए आता हुआ छक्का। इस बार लेन से थोड़ा चुक गए, आगे कर बैठे और मिडिल स्टॉपर कर गए, उनके पाले पर आ गई। समस्या का सामना करोगे तो समस्या आसान लगेगी, अगर उससे डरते रहोगे तो वो और मुश्किल लगेगी। इसलिए तो कहते ना, हथेली पर रखकर अपना मुकद्दर तो क्यों ढूंढता है। और स्लोअर बाउंसर, ओ गलती तो हुई थी भाई, बहुत बड़ी। अच्छा कवर किया फील्डर ने। दीपेश पर स्लिप पर थे और मुझे लगता है अंपायर से हाइट चेक करना चाहते हैं। बाउंसर, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर। देखते हैं गेंद सर के कितना ऊपर है भाई, क्या बड़ा बाउंसर है या तीखा बाउंसर है। चलिए वाइड गेंद देखिए, बात करेंगे यहाँ पर बाउंसर देखिए 1+1 देखिए, और एक गेंद देखिए पर करनी होगी। चलिए बहुत बढ़िया, देखिए दिगोड़े टीम मौजूद है यहाँ पर, और समाधान दादा पाटिल। देखिए मैंने पहले भी जिक्र किया था, ये टीम को देखिए जिस तरह से फिर से एक बार जो आधार स्तंभ देखिए, और दिगोड़े के बहुत सारे देखिए। समाधान दादा आइए, आपका भी वेलकम, स्वागत है। समाधान दादा पाटिल देखिए बात करेंगे, यही बात बताया टीम को देखिए फिर से एक बार ग्रामीण में मौका मौका। एक गेंद यहाँ पर और तैयार देखिए गेंदबाजी में मोनिश पाटिल ने कहां ले जाएगा टोटल। हम तो बात कर रहे थे भाई कम से कम 60 तक है, अब 59 तक पहुंचे हैं। क्या एक 60-65, लेकिन फाइटिंग टोटल बनाए। बल्लेबाजी में मेहनत करनी होगी यहाँ पर टेम्पोली टीम को भी। अच्छी गेंदबाजी कल्पेश ठाकुर, यहाँ पर जब तक गेंद को देखिए वापस भेजा जाता, और तब तक देखिए एक तो कंप्लीट किए हैं, दूसरे के लिए प्रवीण पवार सर चेक करना चाहेंगे, लेकिन जहां तक दिखते हैं रिएक्शन देखिए बल्लेबाज क्रीज तेजी से भाग कर आए, लेकिन हॅलो. क्या बल्ला यहाँ पर। चला आपण सर्वप्रथम इथे टॉस घेतोय, त्यानंतर पाहुण्यांच्या सन्मानाकडे देखील वळणार आहे. तर मी ओ यूटी आउट है, 1 रन कंप्लीट है, 60 पहुंचे हैं, 61 के टारगेट है। और चलते हैं अगला माहे देखिए एरोलिक कोलिवाड़ा और उसके साथ है जाग तरे यांना विनंती करेन. जाग भाई, किशोर हंडे सर, किशोर हंडे सर या. चला टॉस आपण घेणार आहोत. तर किशोर हंडे सर यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. चला टॉस जिंकला विश्वजित ठाकूर याने, फक्त डिसिजन द्या विश्वजित. आम्ही क्षेत्ररक्षण करू. विश्वजितशी थोडीशी चर्चा. आज बऱ्याच अवधीनंतर प्रेक्षकांना एक दिगोडा संघ, जुना दिगोडा संघ पाहण्याची इच्छा, कारण आज पारगाव संघ देखील खेळला. आकाश तारेकरला पाहण्याची इच्छा प्रेक्षकांची पूर्ण झाली. आज विश्वजित ठाकूर, काय सांगशील तुझ्या या खेळाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल. स्पर्धा तर खूप चांगली आहे, कारण ओमेशी मी चर्चा करत होतो, लाईट्स तर एकदम जबरदस्त, कारण जशी ग्राउंडला जशी लाईट्स पाहिजे तशी चांगली प्रोव्हाइड केली लाईट. आणि डे टुर्नामेंट खेळलेलो, मला आयडिया पण नाही कुठल्या साली खेळलेलो, त्याच्यानंतर आज आलोय, खूप चांगलं वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा. आपण सन्मान घेऊया. मी अनिल दादा आणि मोंटीला विनंती करेन, या ओमकार या घे. चला विश्वजित ठाकूर यांचा आपण सन्मान घेतोय. फोटो घे. हा सरांचा फोटो घे. तर
टेनिस क्रिकेट विश्वातील खूप मोठं नाव मित्रांनो, विश्वजित ठाकूर मोठ्या यांचा हा सन्मान इथे होतोय. यस, त्याचबरोबर किशोर अंडे सर यांचा आपण सन्मान घेतोय. बंटी या, बंटी, शुभम, चला बंटी या, प्रताप, चला आपण सरांचा सन्मान घेतोय इथे. विश्वजित अंडे सर मुरबी संघाचे, किशोर अंडे सर हा बिग सपोर्टर आहेत मुरबी संघाचे, त्यांचा सन्मान. याबरोबर दिगोड्याचे उपसरपंच सन्माननीय प्रफुल्ल अरुण पाटील, प्रफुल्ल सर या, प्रफुल्ल साहेबांचा आपण इथे शुभ सन्मान घेतोय. मी अनिल दादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी खारघर शहर अध्यक्ष यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रफुल्ल अरुण पाटील उपसरपंच दिगोडे यांचा इथे सन्मान होतोय. याचबरोबर सन्माननीय माजी उपसरपंच शक्ती कोळी यांना विनंती करेन की या आपण. दिगोडेचे माजी उपसरपंच सन्माननीय शक्ती कोळी यांचा आपण सन्मान घेतोय. शक्ती कोळी यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर मी विनंती करेन जाक तरे, अंजूर भिवंडी ते सन्माननीय जाक तरे, सत्या तरे, जाक भाई या, सत्याबाई, सत्या तरे आणि विनय पाटील यांना विनंती करेन की या. सत्याबाई, सत्या तरे यांचा सन्मान होतोय. धन्यवाद विश्वजित, धन्यवाद प्रफुल्लभाई, धन्यवाद शक्तीबाई. छोट्या, नक्कीच छोट्या देखील आलाय, छोट्याचं देखील स्वागत आहे. आणि टेंबिवली संघाला ज्यांनी पुरस्कृत केला आमचे जाक तरे आणि सत्या तरे हे उपस्थित आहेत. विनय या, विनय पाटील. ओके, ठीक आहे, चला बोलू आपण मॅच कडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. 61 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी आणि या टेंबिवली संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये. पहिला बॉल आदित्य पाटीलचा, पहिलाच बॉल ऑन साइडला बळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि इकडे मात्र सिंगल रन. हलकीशी कट लागली तिकडे, एक रन खातं उघडलं जात आहे. 61 रनचं टार्गेट या मॅच मध्ये. एका बाजूला प्रतीक पाटील, दुसऱ्या बाजूला मनीष पाटील. आदित्य पाटील सध्याच्या घडीचा रायगड मधील एक आघाडीचा गोलंदाज. चिवतानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला अधिराज्य गाजवतोय हा संघ. सलग 4 वर्ष रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कडून दिला जाणारा सर्वोत्कृष्ट संघाचा बहुमान मात्र या संघाला मिळतोय. आणि नुकतंच रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या संघाचा गौरव करण्यात आला. आदित्य पुन्हा एकदा लेफ्ट आउट विकेट ना, हो थोडासा गुडघ्यावर बसून मात्र हा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु बिलकुल टाइम झाला नाहीये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. इतकंही सोपं नसेल अशा पद्धतीनं थोडंसं लॅप शॉट्स खेळणं आदित्य पाटीलच्या अगेन्स्ट. कारण आदित्य पाटीलचे चेंडू सुद्धा पडल्यानंतर वेगानं आणि तेवढाच बरोबरीनं चांगले कटर सुद्धा होतात, चांगले वळतात सुद्धा. आणि त्याचमुळे गोरसई संघाच्या विरोधामध्ये सुद्धा निर्धाव षटक टाकण्याचा महापराक्रम या गोलंदाजाच्या नावावर आहे. हा चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळलाय. अपील पाहायला मिळाला, डायरेक्ट हिटचा प्रयास. आणि इकडे मात्र फलंदाजाला मात्र क्रीज सोडावी लागेल. रन आउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागलाय टीम टेंबिवलीला.
चला आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जात आहे अशा पद्धतीनं फलंदाज बाद झालाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये रन खरं तर धोकादायकच होती आणि ती घेण्याचा मात्र प्रयत्न जरूर चालवला होता. नक्कीच थोडासा रॉंग कॉल होता प्रतीकला सुद्धा. सुरुवातीलाच मात्र एक मोठा धक्का बसलाय तन्वी 11 जनमान टेंबिवली या संघाला. मनीष पाटील परतलाय. आदित्य भोईर नवीन बॅटर. 61 धावांचं लक्ष आहे, परंतु बामणडोंगरी संघाचा विचार केला तर सध्याच्या घडीला सर्वोत्कृष्ट गोलंदाजी या संघाकडे आहे आणि त्याचमुळे बऱ्याच वेळेला लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा डिफेंड करताना सर्रासपणे दिसतो हा संघ. ISPL स्टार खेळाडू आर्यन नाईक या संघामधून खेळताना पाहायला मिळतो. कमी वयाचा खेळाडू ज्यानं अल्पावधीतच मात्र लोकप्रियतेची सगळी शिखरं गाठली. आदित्य पुन्हा एकदा ड्राईव्ह केला, यावेळेस मात्र ऑन साइडला चाललाय. बिडॉनला बीट करत बॉल सरळ निघून गेला डीप विकेट बाउंड्रीच्या दिशेनं. 4 धावांकरता करता पहिला चौकार. या खेळाडूला लढावं लागेल. प्रतीकच्या बॅटमधून मात्र पहिला चौकार आणि सुरुवात झाली आणि या खेळाडूचं राहणं खेळपट्टीवर फार महत्वाचं आहे. टेंबिवली संघाचा विचार केला तर हा संघ ओळखलाच जातो प्रतीकच्या नावानं. चेंज ऑफ पेस होता, थोडीशी गती काढून घेतली होती. फटका फसलाय, बॉल हवेत, झेल टिपलाय शुभम पाटील चिकू आणि इकडे मात्र मोठी विकेट. आज सगळ्यात मोठा धक्का सहन करावा लागेल. तन्वी 11 जर्मन टेंबिवली संघाला लागलेला दुसरा हादरा प्रतीक पाटीलच्या स्वरूपात. प्रतीक पाटीलला अक्षरशः मित्र म्हणे जाळ्यात ओढलंय. ही खासियत आहे खरं तर आदित्य पाटीलची. सध्याच्या घडीला सर्वोत्कृष्ट बॉलरच्या यादीमधलं नाव आहे रायगडमधलं. आणि काय बॉल टाकला, खरं तर थोडीशी गती कमी केली आणि या गतीवर मात्र बीट केलं प्रतीक पाटीलला. पाच वर 2 सगळी बॉलिंग आदित्य पाटील कडून होत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये दोनही सलामीवीरांना बाद केलाय. आणि यापेक्षा उत्कृष्ट स्पेल काय असू शकतो फर्स्ट बॉलरचा. दोन्ही सलामीवीरांना बाद केलं. म्हणजे मी तर म्हणेल पहिलं षटक मात्र एक सक्सेस, एक यशस्वी षटक म्हणता येईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोनिश पाटील, आणखीन एक टॅलेंटेड बॅटर. कट केले बॉल, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर टेंबिवली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 5 धावा. बामणडोंगरी जेव्हा बॅटिंग करत होती तेव्हा सुद्धा 5च धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये यश नांदुसकर टाकलेलं षटक. त्यानंतर दुसऱ्याही ओव्हरमध्ये फक्त 6 धाबा दिल्या होत्या. पॉवर प्ले चांगला गेला नव्हता. फक्त 11 धाबा पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आल्या होत्या. परंतु त्यानंतर मात्र यशच्याच अगेन्स्ट मात्र हल्ला बोल केला आर्यन नाईकनं आणि त्या ओव्हरमध्ये तब्बल 23 धाबा आल्या आणि तिथूनच मात्र धावसंख्येला आकार येण्यास सुरुवात झाली. परंतु थोडासा कंट्रोल सोम पाटीलने सुद्धा केला होता. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा 17 धाबा आल्या क्रिश मात्रेच्या शेवटच्या मोनिश पाटीलच्या ओव्हरमध्ये आल्या. त्याचमुळे एक नक्की सॅटिस्फॅक्शन असेल तेजस मात्रेला सुद्धा 60 धाबा पूर्ण करण्याचं. 61 धावांचं टार्गेट आहे. परंतु पहिल्या ओव्हरमध्ये फक्त
5 धावा. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक सज्ज होतोय जीत खोत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इकडे मात्र बीट केलं जीतनं. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. ओ पाठीमागे बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जास्तच दिशाहीन. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर मोज टू 6 नाव. 6 धावा धावफलकावर. पहिल्या फेरीमधील तिसरी लढत, या अगोदर 2 सामने जिंकलेत. वेताळदेव सांभारली या टीमनं. शॉर्ट बॉल होता, थोडीशी गती काढून घेतली होती. पुन्हा एकदा दिशाहीन. आणखीन एक व्हाईट बॉल जीत खोतचा. थोडस नियंत्रण मात्र दिसत नाहीये गोलंदाजीवरचं. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो जीत खोत आणि याच प्रयत्नामध्ये इकडे व्हाईट बॉल्स येतात. 7 धावा झाल्यात. आजच्या रात्रीमधील पहिल्या फेरीमधील 4था सामना तुम्हाला पाहायला मिळेल. ऐरोली आज वाईल्ड कार्ड एंट्री आहे. त्याच्या विरोधामध्ये महालक्ष्मी. मितांशु लेवंती खोडे. ओ इकडे जेल. ओ नाही गलीमध्ये, परंतु थोडासा पुढे तेजस मात्रे त्या ठिकाणी आहेत. बॅकअप मिळत होतं. कल्पेश होता केटी आणि काही वेळ चेंडू हवेमध्ये सुद्धा होता. थोडासा एफर्ट्स घ्यायला हवे होते तेजस मात्रेकडून, परंतु कदाचित तेजस मात्रेने हा विचार केला, सर समजा पुढे गेलो, टप्पा पडला, बॉल वळाला, 4 धावा आल्या तर तिकडून सुद्धा खरं तर ओरडा खायला मिळू शकतो. कधी कधी होते खरं तर क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती असते. जेलवर जायचं, टप्प्यावर थांबायचं, या गोष्टी होत असतात. परंतु इकडे चान्स जरूर होता गोलंदाजीवर. तिकडे गलीमध्ये जेल उडाला म्हटला की ती गोलंदाजाचंच मी तर म्हणेन कुठेतरी कौशल्य असतं. स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला केटी त्या ठिकाणी आहेत. तोपर्यंत मात्र एक सिंगल कंप्लीट करण्यात आले. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोर 9 या आकड्यावर. पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये. बॅटची कडा लागून बॉल पुन्हा एकदा विकेट किपरकडे. डॉट बॉल. व्हाईट बॉल जरूर आले ते, परंतु तदनंतर मात्र चांगला कमबॅक मात्र करत असताना गोलंदाज जीत खोत. 9 धावा झाल्यात. मोठे स्ट्रोक्स येताना दिसत नाहीये. फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग ड्राईव्ह, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. इकडे थोडी चुकी केली होती जीत खोतनं. सरळ सरळ बॅटवर दिला होता आणि असे चेंडू मिळाले तर मात्र नाही सोडणार. कबर संपूर्णपणे मोकळं आहे. इनफिल्डच्या वरतून मात्र हा फटका सजवला आदित्यनं आणि 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. थर्टीन ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर. ऑन साइडला स्लॉग स्वीप केलाय. बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जीत खोत मात्र हल्ला पाहायला मिळालाय. शेवटच्या 2 बॉलमध्ये आपण बघितलं तर 10 धावा जोडल्यात आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करत असताना तन्वी 11 टेंबिवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा धावफलकावर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर ज्या ठिकाणी बामणडोंगरीचा स्कोर 11 होता, टेंबिवलीच्या 19 धावा झाल्यात. शेवटच्या 2 बॉलनं पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय ते टेंबिवली संघाला. असंच लढावं लागेल. स्पीडअप करत राहा. नेक्स्ट मॅच ऐरोली विरुद्ध दिघोडे. दोन्ही टीम्स बी रेडी. बिग फाईट आज चॅलेंजर पारगाव संघ आपल्याला पाहायला मिळाला. अच्छा लॉट्स मध्ये खाली दिघोडे संघ. जेव्हा पुन्हा एकदा रायगडचे सगळे दिग्गज संघ जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा त्या लॉट्सची मजा मात्र काही वेगळीच असते. आणि त्याचमुळे हे जे सगळे संघ आहेत हे नेहमीच मोस्ट फेवरेट राहिलेत.
आणि असे स्लॉट्स खरं तर पाहायला आवडतील. चला स्पीडअप करत राहा बामणडोंगरी टीम. 2 ओव्हर झाल्यात, 19 धावा फलकावर. 18 बॉल मध्ये अजूनही 42 धाबांची गरज आहे. 42. परंतु एक फुल टॉस, एक पुढे हात टाकला होता बॉल. शेवटच्या 2 बॉल मध्ये आलेल्या 10 धावेनं टीम मीटिंग घेण्यास भाग तर पाडले बामणडोंगरीला. पण स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे, पण डेप्थ आहे. जरूर प्रतीक बाद झाला असला तरी सुद्धा कोणताही एक फलंदाज खेळपट्टीवर उभा राहिला ना तरी सुद्धा या धावा होऊ शकतात पूर्ण, याची जाणीव बामणडोंगरीला सुद्धा आहे. बामणडोंगरी सुद्धा बऱ्याच वेळेला भिवंडी परिसरामध्ये सातत्यानं खेळत असतो आणि या सगळ्या संघांचा त्यांना सुद्धा चांगला अंदाज आहे. म्हणून आजच्या घडीला रायगडमधील एकमेव संघ आहे जो पालघरमध्ये सुद्धा जाऊन खेळतो, वसईमध्ये त्या पट्ट्यामध्ये जाऊन सुद्धा खेळतो, भिवंडी, ठाणा, मुंबई, नवी मुंबई, बदलापूर परिसरामध्ये सुद्धा खेळ पाहायला मिळतो त्यांचा. कर्जत असेल, उरण, पनवेल मध्ये सातत्यानं हा संघ पाहायला मिळतो. सगळीकडे तुम्हाला दिसतील तेजस मात्रे. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा आदित्यला बोलवण्यात आलंय. ओ आदित्यचा हा बॉल ऑन साइडला फेकून दिलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भव्य स्वागत, पहिलाच बॉलवर षटकार. मागच्या 3 बॉलमध्ये 16 धावा दिल्यात बामणडोंगरीनं. त्याचमुळे सामन्यामध्ये परतण्यास वेळ लागलेला नाहीये तो टेंबिवली टीमला. धावसंख्या 25 धावा, 25. मोनिश पाटील सुद्धा जड जाऊ शकतो टीम बामणडोंगरीला. लढावं लागेल. सुरुवातीला 2 विकेट्स लवकर गेल्या होत्या, त्यानंतर मात्र विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे बामणडोंगरी संघ. आदित्य, ओ क्लीन बोल्ड, दांडी गुल करून टाकले. एक वेगवान चेंडूवर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. अतिशय महत्वाची विकेट या क्षणाची. मोनिश पाटील मैदानाच्या बाहेर. षटकार पहिल्या बॉलवर आणि त्या षटकाराचं मात्र चोख प्रत्युत्तर दिलंय त्या आदित्य पाटीलनं. सुपर्ब कमबॅक, दमदार पुनरागमन आदित्यचं. थोडासा टेन्शन दूर झाला असेल. म्हणूनच तिसरं षटक आदित्यला द्यायचं की चौथं द्यायचं यासाठी थोडीशी टीम मीटिंग कॉल करण्यात आली होती, कारण समोर लेफ्ट हँडेड बॅटर होता, त्यामुळे तो एक डिसिजन खरं तर घेण्यात आला. परंतु नक्कीच आदित्य पाटील सध्याच्या घडीचा आघाडीचा गोलंदाज आहे आणि उजव्या हाताच्या गोलंदाजीच्या अगेन्स्ट मात्र नक्कीच भेदकता पाहायला मिळते. परंतु लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट सुद्धा खरं तर आदित्यनं मात्र विकेट्स मिळवल्यात. तेवढा एक स्ट्रॉंग पॉइंट राहिला. षटकार आला परंतु पुढच्याच बॉलवर त्यानं मात्र मोठा अडथळा दूर केलाय. न्यू बॅटर मंदार गौराटकर 5व्या स्थानावर येत असताना बामणडोंगरी विरुद्ध टेंबिवली सामना. आदित्य पाटील पुन्हा एकदा. हो, थोडासा फाईन ग्लास करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून गेला. विकेट कीपर संदेश हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. पंदार आलेत. थोडं लढावं लागेल या मॅच मध्ये. च्या पद्धतीनं पाठीमागचे काही 3 बॉल पाहिले होते, शेवटचे 2, पहिला 1 ज्याच्यामध्ये 16 धावा आल्या होत्या. असंच काहीतरी कॉन्फिडन्स वाढवणारी बॅटिंग करावी लागेल आणि 61 धावा चेस करायच्यात. इतकंही फार मोठं असं लक्ष नाहीये. 12ची सरासरी. चेंज ऑफ पेस होता, ओळखला, बॉलला पाठवले, स्वीप शॉट, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तुंग फटका, षटकार. तर मुरबी गावचे आमचे सन्माननीय जगन्नाथ शेठ नावडेकर इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. जगन्नाथ नावडेकर आणि किशोर अंडे सर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 3000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि जगन्नाथ नावडेकर यांना विनंती आहे
की आपण यावं व्यासपीठावरती. 31 धावा, 31 रन्स. पाठीमागच्या बॉलवर मात्र एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. त्याचमुळे विकेट जरी गेल्या असल्या टेंबिवली संघाच्या तरी सुद्धा हार मानण्यास तयार नाही हा संघ. लढेल शेवटपर्यंत. ती लढवया वृत्ती नेहमीच भिवंडी परिसरामधील सगळ्या संघांची आपण पाहत आलोय. ओ ग्लास केलाय, बॉल पाठवलाय फाईन एक बॉडी लाईनच्या दिशेनं. कलात्मक फटका, बॉल सीमा पार, 4 धावांकरता चौकार. सुपर बॅटिंग. हॅलो. मॅच मध्ये परतलाय संघ. तर सुजित शेठ म्हात्रे यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. संदेश भगत, साहिल जले, अवी पाटील हे देखील इथे आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. विकेट मिळवली खरी आदित्य पाटीलला, परंतु या ओव्हरमध्ये आतापर्यंत 16 धावा खर्च करून बसलाय आणि इतक्याही मोठ्या धावा नाहीयेत बामणडोंगरी संघ, कारण 12च्या सरासरीनं हा सामना चेस करायचे आणि 16 वगैरे आल्या तर मात्र फार कठीण होऊ शकतं. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन पाहायला मिळतं. गोराटकरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक कडा प्रहार इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. पुन्हा एकदा पाठवला चेंडू हवाई सफर करण्यासाठी. षटकार परतलाय टेंबिवली संघ या मॅच मध्ये. आता मात्र दमदार पुनरागमन. पाठीमागच्या 3 बॉलमध्ये पुन्हा एकदा 16 धावा आल्यात. तेच घडलं होतं अगोदर सुद्धा. 3 बॉलमध्ये 16 आणि त्याचमुळे अगदी 2-3 बॉलमध्ये सुद्धा सामना फिरवण्याची ताकद मात्र टेंबिवली संघामध्ये आहे आणि तेच दर्शवणारी बॅटिंग. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर धावा लागल्यात त्या 41 धावा, 41 रन्स ऑन बोर्ड आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 2 ओव्हर आणि 20 धावा. मागच्या 8 बॉलमध्ये बामणडोंगरी टीमनं 32 धावा मोजल्यात. 8 बॉलमध्ये 32 धावा दिल्यात बामणडोंगरी टीमनं पाठीमागच्या. 400च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये टेंबिवलीची बॅटिंग झालंय आणि हे 8 बॉल मात्र नडलेत मित्र म्हणेन. असं वाटलं होतं मोनिशच्या विकेट नंतर मात्र पुन्हा एकदा बामणडोंगरी संघ मॅच बनवतोय, परंतु मंदार गोराडकर आला. कोणतंही टेन्शन नाहीये, विकेटचा कोणताही दबाव नाहीये, बिनधास्तपणे केलेली बॅटिंग आणि त्याचमुळे डेप्थ बॅटिंग लाईनअप या टीमकडे. हे पुन्हा एकदा दर्शवलंय ते तन्वी 11 जर्मन टेंबिवली संघानं. हे षटक फार निर्णायक असेल, परंतु आदित्य पाटीलनं टाकलेलं 22 धावांचं महागडे षटक आता मात्र संघाला थोडंसं टेन्शन वाढवणारं, चिंता वाढवणारं षटक मात्र टाकले आदित्य पाटीलनं. त्याच आदित्य पाटीलनं पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या. केटी आलाय, संघातील अनुभवी गोलंदाज कल्पेश ठाकूर. हे षटक मात्र जरूर दिशादर्शक असणार आहे बामणडोंगरी टीमसाठी. लेफ्ट माउथ विकेटनं ओ कवसला. इकडे मात्र बॉल निघून गेला आदित्यच्या डोक्यावरून. जाईल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. पहिल्याच बॉलवर चौकार. त्याचमुळे आता मात्र टेंबिवली संघ हळूहळू बरोबर योग्य रीतीनं मात्र धाबांचा पाठलाग करत असताना केटीचा हा बॉल बॅक टू द बॉलर. डोक्यावरून फ्लाय झालाय. सिंगल मिळेल, 1 रन. या मॅच मध्ये परतायचं असेल बामणडोंगरीला तर मात्र एखादी विकेट या सिच्युएशनला हवी आहे.
10 बॉलचा खेळ शिल्लक, 15 धाबांची गरज आहे. कल्पेश ठाकूरकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात. हा बॉल इकडे मात्र टप्पा पडला, बाहेर काढलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत ही स्ट्रेंथ आहे या गोलंदाजी मधली. अचूक टप्प्यावर जर चेंडू पडला तर मात्र रस काढणं कठीण होऊन जातं आणि बऱ्याच वेळेला कल्पेश ठाकूरने अशा कित्येक मॅचेस बामणडोंगरी टीमसाठी जिंकून दिल्यात आणि आता सुद्धा उर्वरित चेंडूंमध्ये त्याच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. आणखीन एक चेंडू थोडासा फुल लेंथ होता, इकडे मात्र स्वीप करायचं होतं गोराडकरला, परंतु तोही चेंडू मात्र बीट करत गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आणि 2 डॉट बॉलनं पुन्हा एकदा थोडंसं हलकंसं कमबॅक करत असताना टीम बामणडोंगरी. शेवटचे 8 बॉल आणि 15 धाबांची गरज आहे. 15 रिक्वायर्ड. जर या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका वाचवला कल्पेश ठाकूरनं त्या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा दमदार पुनरागमन पाहायला मिळू शकतं. थोडस चेंज ऑफ पेस होता, मागे गेला होता टप्पा. शॉर्ट मिड विकेटला मिसफील्ड. या सिच्युएशनला मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण क्रिश मात्रेकडून आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सामन्याला कलाटणी देणारा टेंबिवली टीमसाठी मात्र येतोय हा चौकार. अति घाई संकटात नाही, बराच पुढे धावत आला होता, अंदाजच चुकला त्याचा. जिकडे सिंगल जाऊ शकले असते तिकडे मात्र एक्स्ट्रा 3 धाबा मोजल्या टीम बामणडोंगरीनं. 7 बॉल 11. फुल टॉस बॉल इकडे मात्र स्वीप केलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे आणि या षटकारानं मात्र पुन्हा एकदा टेंबिवली संघाकडे हा सामना आता मात्र झुकलाय. हेच होतंय मगासपासून या मॅच मध्ये. पटकन 2-3 डॉट बॉल, परत 2-3 बॉलवर मोठे फटके, अशा पद्धतीनंच आतापर्यंतच या इनिंगचं विवरण राहिलंय. 2 डॉट बॉल येतात, परत 2 मोठे फटके येतात. म्हणजे कधी बाजी बामणडोंगरीकडे, कधी बाजी टेंबिवलीकडे आणि अशा स्वरूपानं मात्र हा सामना खेळवत ठेवलाय. परंतु काही चेंडूंमध्ये चुकीची बॉलिंग नक्कीच झाले आणि ते सुद्धा मान्य करावं लागेल बामणडोंगरी संघाच्या गोलंदाजांना. काय बॅटिंग केली आल्यापासून मंदार गोराडकरनं. 8 बॉलमध्ये 26 धाबा उभारल्यात गोराडकरनं आणि संघाला मात्र रिक्वायर्ड रन रेट वाढणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली आणि संपूर्णपणे हा सामना आता मात्र टेंबिवलीच्या बाजूनं. 5 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. ओमकारचा बॉल यावेळी स्ट्राईक केलाय, कबसला क्षेत्ररक्षक डीप मध्ये मिसफील्ड. अजूनही चेंडू सापडलेला नाही आणि पुन्हा एकदा 2 धाबा. एक धाव फार महत्वाचे. संपूर्णपणे दबावाखाली दिसत आहेत बामणडोंगरी टीमचे सगळे क्षेत्ररक्षक आणि त्याच दबावाखाली मात्र चुका होत असताना वारंवार हे चित्र पाहायला मिळालंय. सुपर स्ट्रोक आहे, कवसला फिल्डर डीप मध्ये. वॉट अ कॅच. जीत खोत ना उंच उडी मारत हा झेल मात्र लिलया टिपलाय आणि नक्कीच प्रशंसा करावी लागेल या कॅचची. निर्णायक क्षणाला मात्र हा झेल आलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण बामणडोंगरी संघ सहजासहजी सामना सोडणाऱ्यांपैकी नाहीये आणि त्याचमुळे वॉट अ कॅच. अप्रतिम झेल टिपलाय सीमा रेषेलगत आणि नक्कीच इकडे मात्र एक सफलता मिळवून दिले ती ओमकार नाईक ना. आणि ओमकार नाईक याच विभागामध्ये झालेली स्पर्धा मला जरूर आठवते. शेटू 11 तळोजा शेटू 11 ट्रॉफी मध्ये याच बामणडोंगरी टीमनं शेवटच्या 12 बॉलमध्ये 5 धाबा वाचवण्याचा महापराक्रम खारघर विभागामधील मोठ्या स्पर्धेमध्ये केला होता. पण संघ काहीही करू शकतो आणि त्या वेळेला मात्र शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये दोनही गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 धाव दिली होती. शेवटचं षटक तर ओमकारचं. कल्पेश ठाकूर आणि ओमकार तीच जोडी होती आता सुद्धा
कल्पेश ठाकूर आणि ओमकार. पण ओमकारने टाकलेलं ते षटक, ते आग ओकणारे चेंडू, ती वेगवान गोलंदाजी आणि त्याच्या समोर मात्र प्रतिस्पर्धी संघाला मात्र अक्षरशः लोटांगण घालण्यास भाग पाडलं होतं या गोलंदाजीनं. हलक्या हाताला स्टिअर केलाय, चान्स होता इकडे, मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. एक धाव फार महत्वाची ठरते या मॅच मध्ये. इच अँड एव्हरी सिंगल रन इम्पॉर्टंट इन क्रिकेट, असं तेंडुलकर उगाच नाही म्हणायचा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी, 2 धावांची गरज. सामना जवळ आणून ठेवलाय, परंतु शेवटपर्यंत मात्र सामना सहजासहजी सोडणार नाही बामणडोंगरी संघ, कारण त्यांना मात्र अशा मॅचेसचा मोठा अनुभव सुद्धा आहे. पण नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच काहीतरी एक्स्ट्रा होतलंय या टीमने. म्हणूनच या बामणडोंगरी संघाचं नाव सुद्धा आदरानं घेतलं जातं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. ज्या पद्धतीनं टेंबिवली संघानं खेळ केलाय, कमाल खेळ. दोन धावांची गरज आहे, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर 2 धावा काढाव्या लागतील टेंबिवली टीम. ओमकार तयार, वेगवान बॉल होता, ड्राईव्ह केलाय कबसला, सिंगल तर मिळाली, 1 रन कंप्लीट होईल. 1 धावेची अद्यापही गरज आहे. स्कोर इज लेवल. आता थोड्याशा मिसफील्ड ज्या झाल्या ना त्या आठवत असतील, आता त्या मिसफील्ड झाल्या नसत्या तर मात्र सामना कुठे आला असता. चुका तर झाल्या आणि त्याच चुकीच्या क्षेत्ररक्षणामुळेच हा सामना मात्र अजूनही टेंबिवली संघाकडे आहे. परंतु 2 बॉल 1 रन तर काढावीच लागेल. इकडे नक्कीच बामणडोंगरी संघाचे समर्थक म्हणत असेल आज सामना मात्र शेवटच्या बॉलवर जाऊ द्या, परंतु त्यासाठी ओमकारला मात्र चेंडू निर्धाव काढावा लागेल. एक रोमहर्षक सामना मात्र पुन्हा एकदा मुरबी नाईट स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषकामध्ये आणखीन एक हाय व्होल्टेज ड्रामा. टेंबिवली विरुद्ध बामणडोंगरी, 2 दिग्गज संघ. एका बाजूला रायगड मधील दादा संघ, दुसऱ्या बाजूला भिवंडी बेल्ट मधील एक मजबूत संघ आणि त्याच्यामध्ये सुरू असलेला कमाल सामना. 2 बॉल 1 हलक्या हाताने ढकलून काढले आणि रन कंप्लीट झाले आणि सामना जिंकलाय तो तन्वी 11 जय हनुमान. टेंबिवली या संघानं 61 धावांचा चेस शेवटचा 1 बॉल राखत पूर्ण केलाय. वेल प्लेड टेंबिवली. अभिनंदन प्रतीक पाटील, मौनिश पाटील आणि टीम. हार्ड लक तेजस.